नमस्कार. धार्मिक चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. श्री महागणपते नमः. पहिला श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री गुरुभ्यो नमः. श्रीपाद श्री वल्लभ नृसिंह सरस्वती दत्तात्रेयाय नमः. ओम राम दत्तात्रेयाय नमः. नमो भगवते दत्तात्रेयाय. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. वैमूर्ती राजा गुरु तुझी माझा, कृष्णाद्री वास करोनी ओजा. विभक्त ते करी आनंदा, हे स्वर्गी पाहती विनोदा. ऐसे श्री गुरुचरण ध्यात, आता विष्णू नामांकित. ती श्रमला चालत राहिला एका वृक्षास्थळी. एक क्षण निद्रिस्त आणि श्री गुरु चिंतित. निधी अनंत स्वप्नी मजला कथ येले. भावे सकलांचे कल्याण या कथिता निश्चित. उत्तम असे गुरुचरित्र कल्प करावे जनाप्रती. गुरुचरित्र महिमान याची आम्हा अमृतपान. सुंदर कुसुमे निवडून संक्षिप्त केले गुरुचरित्र. अनुसया अत्री रमणी झाली दत्तात्रयाची जननी. गणित केल्या इला माहूर गडी राहुनी. निर्मिले अनेक शिष्य लर्क यत्तू परशुराम. आर्तवीर्य राजनंदन नावे सांगितली काहीसी. ओम द्राम ओम बीज मंत्र जपता प्रकटे श्री गुरुदत्त. महात्मा असे अद्भुत श्री गुरुदत्तात्रयांचे. लोक उद्धार करणे अनेक अवतार घेऊनी. जना सन्मार्गा लावूनी मोक्ष मार्ग दावितसे. काशी क्षेत्री संध्या स्नान करी माधू करी मागे करवीरपुरी. शयन माहूर गडावरी करी ऐसा अघोध महिमा जयांचा. लंगवेशा कधी साधू रूपात, कधी कुमार कधी वृद्ध, कधी यती कधी दिगंबर असे अनेक रूपे घेती श्री गुरु. ब्राह्मण एका उत्तमवंशी आपण राज सुमती राहत. ठापुर ग्रामासी मनोभावे आराधितसे श्री गुरुसी. तथा ऐसे एके दिनी आला श्री गुरु अतिथी वेशी. ओम भवती भिक्षाम देई म्हणत पुरा घरी आले देखा. भिक्षा घाली ते नारी दत्तात्रय साक्षात्कारी. सन्न झाले तये वेळी आय हवे मांग म्हणती. दत्तात्रय म्हणती तियेसी मग माते इच्छिती. जे जे वासना तुझे मानसी आवसी त्वरित म्हणतसे. बोलिली प्रतिव्रता सुमती स्वामी जे निरोपली आता. जननी नाम मज ठेविता रा निर्धार त्याच बोला. भावा मज पुत्र ऐसा ज्ञानवंत पुराण पुरुषा. जगद्वंद्या वेद सदृशा उमा सारिका दातारा. ये जे बोल ऐकोनी सन्न झाले श्री गुरुदत्त. प्रतिदला तियेसी पुत्र होईल तुझे वंशी. ठापुरी ग्रामासी श्री गुरु अवतार घेती. श्रीपाद श्री वल्लभ नाम सिद्ध झाले श्री गुरूंचे. माता पित्याचे स्वदेत 16 वर्षापर्यंत. जाती हिमालय प्रदेशी यावया दर्शन भक्तांते. वाराणसीत जाऊनी राहती काही काळ. उद्धरली अनेक भक्त गोकर्ण क्षेत्रात येऊनी. पुण्य पावन स्थान म्हणूनी राहिले श्रीपाद आपण. वर्षे 3 गुप्त रूपे येथोनी गिरिजा पर्वता जाती. चारिमास क्रमोनी तेथे निवृत्ती संगमाते आले. प्रश्न देता भक्तांते आतले तया कुरवपुरा. श्रीपाद राहिले कुरवपुरी हाती राहिली भूमीवरी. प्रगटे महिमा अपरंपारी सांगता विस्तार असे देखा. त्यागामी चारजग एक त्रिकाळ येऊनी. लोटान्न घालोनी मन करी अति विनया. ऐसे वर्तता एके दिनी आला रजक नमस्कारासी. श्रीपाद म्हणती तयासी एक चित्ते परी ऐसा. श्रीपाद म्हणती रजकांसी पानित्य कष्टोतोसी. आय हवे तुझसी सांग आता मद लागी. म्हणे रजक स्वामी प्रत राजा भावे ऐसे वाटत. या जगात सर्व सुखी राजा एकची असे तो. श्रीपाद म्हणती रजकासी प्रसन्न झालो तुझ्या भक्तीसी. रील जन्मात निश्चिती राजा होशी मिच्छ वंशाशी. म्हणती स्वामी तया प्रत ही पुन्हा अवतरत. दर्शन देईल तुझ प्रत हे विश्वास बोलाचा. असे झाली या अवसरी श्रीपाद राया कुरवापुरी. सता महिमा अपरंपारी असे प्रख्यात परी एस. प्रख्यात असे कुरवपुर मन कामना पुरती तेथे. ऐसे परी कित्येक दिवस श्रीपाद होते कुरवपुरीत. दृश्य होऊनी तया स्थानी राहिले श्रीपाद निर्गुणी. जन असती भक्त केवळ त्याचे दिसते श्री गुरु निर्मळ. श्री गुरुचरित्र संक्षिप्त तथा येथे सारभूत. श्रीपाद श्री वल्लभ समर्थ कटले कुरवपुरी जाण. ती श्री गुरुचरित्र संक्षिप्त नाना प्राकृत कथा संमत. तदा पठेत भाविक भक्त. प्रथम अध्याय गोढा श्री गुरुदेव दत्त. ती श्री गुरुचरित्र संक्षिप्त प्रथम अध्याय संपूर्ण. दुसरा श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री गुरुभ्यो नमः. श्रीपाद श्री वल्लभ श्री नृसिंह सरस्वती दत्तात्रेयाय नमः. सिद्धसांगी नामधारकासी श्री गुरु महिमा काय पुसती. अनंत रूपे घेती परी ऐसी विश्वव्यापक परमात्मा.
जना तारा वयासी अवतरलो ऋषिकेशी शाप देत दरवास ऋषी कारण असे तयांसी माधव ब्राह्मण कारंजा ग्रामी अंबा नामे त्याची नारी वासना तियेची पूर्वजन्मीची ईश्वर पूजा करीतसे दोषपूजा अतिहर्षी अंधवारी त्रयोदशीशी पूजा करी विशेषी गर्भवती झाली रेखा व मास होता पियेसी सुत झाली शुभ दिवसी पुत्र झाला म्हणून आनंदले माता पिता जन्मताच तो बालक ओंकार शब्द म्हणतसे त्रस्त झाले सर्व लोक विनव आजी देखिले उपजता ओंकार जपत अन्यथा काही न बोलत सदा हास्य करत म्हणून चिंतित माता पिता मुझे मनाची वासना तू पुरवावी नंदना उबड्या बोलांना एकावे वाटे पुत्र राया गुण करोनी मातेसी बाळ दाखवी संतोषी व्रतबंध करिता आपणासी येतील म्हणे बोल सकल एकोणी असे माता पिता व्रतबंधन तत्वता अनत करू निश्चिता करू लागले तयासी विधियुक्त मौजी देखा बंधन केले बालका मंत्रोपदेश करीत देखा हित बोले जारी आपण सभा समस्त विस्मय करी माता पिता हर्ष भारी का बोले वेदचारी म्हणती देवाचा अवतार म्हणे बालक मातेसी वा उपदेशिले मजसी भिक्षा माग म्हणसी निरोप द्यावा आम्हा त्वरित आम्ही असो ब्रह्मचारी रावी भिक्षा घरोघरी विदाध्यायन मनोहरी रणे असे परी एसा व नृस्य सरस्वती नती सर्वजनाप्रती आम्ही संन्याशी यती न राहावे एका स्थानी माता पिता प्रती ज्ञानकतोनी पुत्र देती काशी क्षेत्री संन्यास घेती यात्रा करीती उत्तरेची भुवनेश्वरीला मूर्ख ब्राह्मण दिवा छेदोनी करी अर्पण रासविद्या देऊन धन्य केले तयासी हिलवाडी ग्रामा समीप उदुंबर स्थान प्रख्यात आज जाहले असत रक्तस्थान म्हणून या 4 मास वास केला शक्ती अग्नेत ठेविल्या आदका तेथे स्थापिल्या जनोद्वारा कारणे प्रख्यात आज दत्तस्थान उदुंबर पादुका स्थान ऐसे ते तीर्थस्थान सर्व कामना होती पूर्ण एक जाता गंगेत व गुरुनाद देखत यासी आना म्हणती आत्महत्या महादोषी श्री गुरुवचन ऐकोनी केली शिष्य धावोनी विप्रा ते काढोनी आणिला गुरु सन्मुख श्री गुरु म्हणती तयासी देह त्याग करीसी प्राणत्याग महादोषी तांत सांग आमा क्षमास भोजन करिता दर वेथेने कष्टता सहन होता प्राण देता आय सांगू गुरुराया संशय न धरी आपले मनी घेऊ नको अंतःकरणी व्याधी गेली पळोनी भोजन करी पोटभरी पीडामुक्त केले विप्रासी पुढा विद्वान करीसी विधेने पीडित ब्राह्मणासी यासी व्याधी मुक्त करीसी क्रूरयवनाते करुणी शासन माधव विप्रसी ब्राह्मज्ञान आयन देवास वरदान श्री गुरुकृपेने मिळतसे उपदेश देती भक्तांसी देह हा अनित म्हणती म्हणून धर्माचरण करा सांगती मोक्षमार्ग पावाया या औदुंबर स्थानात 4 मास राहत येथोनी पुढे निघत विनोद्वार करावया औदुंबर स्थानाहुनी निगती नृसिंहवाडी स्थानी जाती येथे 12 वर्षे राहती ते करती तपदेखा श्री गुरुचरित संक्षिप्त श्री गुरु लीला येते पाहत नृसिंह सरस्वती स्वामी औदुंबरी बसले ती श्री गुरुचरित संक्षिप्त अनाप्राप्त कथा संमत दापटेत भाविक भक्त 3 अध्याय गोढा श्री गुरुदेव दत्त ती श्री गुरुचरित संक्षिप्त 2 अध्याय संपूर्णम अध्याय 3 श्री गणेशाय नमः श्री सरस्वती नमः श्री गुरुभ्यो नमः श्रीपाद श्री वल्लभ श्री नृसिंह सरस्वती दत्तात्रेयाय नमः श्री नृसिंह सरस्वती मर ग्रामा येती पंचगंगा संगम राहती ऐसे स्थान मनोहर वृक्ष असे औदुंबर ख्यात जाणा कल्पतरू देव असे अमरेश्वरू या संगमी जाणपा औदुंबर सन्निधेसी तीर्थे परी एसी अमरेश्वर सन्निधसी अनुपम तीर्थे असती पै तीर्थे असती अपारी सांगता असे विस्तारी या कारणे गुरु त्या परी राहिले तेथे 12 वर्षे आज प्रख्यात ते स्थान नृसिंहवाडी म्हणून गणित भक्त जन ते येती दर्शना मनोहर पादुका असत 64 योगिनी सेवा करीत सर्वजन पूजित से महास्थान ते लोकाद्वार कारण श्री गुरु आपण ने कलीला दावोन मनोहर पुरविती सकलांचे ग्रंथ असे संक्षिप्त म्हणून काही लीला सांगत गुरुचरित्र असे अद्भुत वर्णू न शके कोणी असता पुढे वर्तमानी भिक्षा करावया प्रतिदिनी मरापुर म्हणेचे ग्रामी जाती श्री गुरुपरी एसा या ग्रामी द्विज एक से वेद अभ्यासक हरियाताची प्रतिसेवक दिवता शिरोमणी या विप्र मंदिरात केवड्याचे असे वेल उन्नत लिंगानिगती बहुत याने करी उदरपूर्ती
श्रीगुरु एके दिवशी या विप्रगृहासी आपण देते भिक्तेशी नेले भक्तीने हिंगा घेवड्याच्या परी एसी श्रीगुरु स्वीकारी भिक्षेसी अश्वतीसी अति संतोषी गेले तुझे सर्व दारिद्र्य घेवड्याचे मूळ श्रीगुरु छेदिती तत्काळ आकोन देती मूळ गेले आपण संगमासी त्या वेलाचे मूळ जरी एका होते त्याच्या द्वारी आको म्हणती द्विज्वरी नेता झाला त्या जागी काढता त्या मुळासी लाभला धनकुंभ तयासी आनंद झाला बहु असी गेला घेऊनी गृहात ने हे नवल घडले श्री गुरु प्रसन्न झाले नुनी वेलाचे तोडिले वदन केले आम्हासी जो का भजेल श्री गुरु ते सर्व सुख साधे तयाते खंडलक्ष्मी सदनाते अष्टचर्ये नांदती ज्यावर होई कृपा धन्य केले तया वापा अल्पवृक्षी आश्रय करिता नवे विघ्नतया गृहा अमरेश्वर सान्निध्यानी सती 64 योगिनी ज्या करावया माध्यांनी इति नित्य श्री गुरुपासी एक भक्त देखिले गुरुशी जलयोगिनी आल्या पूजेसी अंगेत एता कैसी वाट जाहली जलात श्री गुरुनाथा नमुनी ज्या करीती योगिनी भिक्षा तेथे करोनी आले मागुती बाहेर योगिनी श्री गुरु पूजित दिव्य तेज तेथे पसरत स्वामींचे रूप अद्भुत देवा देखत भक्त नृसिंहवाडी स्थानात मनोहर पादुका स्थापित जितातया प्रत ऋण होती मनोरथ गेल्या 700 वर्षात दरील अनेक भक्त पार महिमा होत आजही आहे वाडीत शिरोळे नामे ग्रामासी विप्र एक परी एसी हरिया त्याची पतिव्रता अष्ट तसे येणे परी हाच पुत्र तिसी झाले सेवेची मरण पावले अनेक देव आराधिले तीर नवे कवणे परी एक विप्र म्हणे तियेसी व जावे पंचगंगा संगमासी येत असे औदुंबर वृक्षासी आराधवे परी एसी असे एक आचारित ती गुरु स्वप्नी येत पुत्र शतायुषी होई म्हणत वैरेती तिजप्रती पुढे तये नारीसी पुत्र झाला ती येसी ती गुरुकृपेसी ती आनंद वर्तता जराशी झाले वर्षे 7 घात झाला अकस्मात रण पावला तत्क्षणी एके दिनी अवधारा आता पिता शोक करी जननी म्हणे आक्रोशित श्री गुरु तिदला वत्स अल्पायुषी कसा झाला असे नाना परी देख करी बहु शोक निवारिती सकल लोक वाया दुःख करीतसे व श्री गुरु दत्त न्यायसे रूपे तेथे येत नती ज्या पादुका स्थानात वर लादला तुला जेते असे वचन ऐकोनी विश्वास झाला तिचे मनी तेव्हा पाठी बांधोनी घेऊन गेली औदुंबरा असे करिता झाली निशी ब्रमागती प्रेतासी ने आकृष्ट काहो करिसी संसारोनी जाऊ आता काही केल्या नब्दे प्रेत आपण सहित जाळा म्हणत कुटी बांधोनिया प्रेत लोळत असे पादुकावरी आजच्या रात्री प्रेतासी येईल वास दुर्गंधीसी येईल आपोआप दहनासी नोनी निगत सकळ लोक बोल अकोनाचे ऐकेना लोक गेले स्वसदना ती सहती अंगणा आक्रोश करीतसे स्वप्नी नको रडू म्हणत श्रीगुरु देती आश्वासन आहे जागी होऊन पुत्र संजीवन झालासी जागृत करुणी पतीसी सांगे वृत्तांत तयासी ती म्हणे तियेसी ऐसे महात्मा श्री गुरूंचे संपत्त्या दोघे जाणा रोनी औदुंबर प्रदक्षिणा साष्टांग नमुनी चरणा नाना परी स्तोत्र करीती नृसिंहवाडी पादुका स्थान तार असे महिमान दृश्य रूपे नारायण सती तेथे सर्वदा ती श्री गुरुचरित संक्षिप्त अनाप्राकृत कथा संमत पठित भाविक भक्त ती अध्याय गूढहा श्री गुरुदेव दत्त ती श्री गुरुचरित्र संक्षिप्त ती अध्याय संपूर्णम अध्याय 4 श्री गणेशाय नमः श्री सरस्वते नमः श्री गुरुभ्यो नमः श्रीपाद वल्लभ श्री नृसिंह सरस्वती दत्तात्रयाय नमः श्री गुरुचित्रकामधेनु सांगितले मज विस्तारोनी अद्यापिने ध्याय माझे मनू आणि का आवडी होतसे वा प्रश्न केलासी संतोष माझ्या मानसी उल्हास होतो सांग वयासी गुरुचरित्र कामधेनु पुढे वाढला अनंत महिमा सांगता असे अनुपमा श्री गुरु आले गाणगा ग्रामा राहिले संगमी गुप्त रूपे या ग्रामे विप्र एक राहत असे दरिद्र देख हरियाचाची पतिसेवक ती व्रता शिरोमणी व्रतता असता दरिद्र दोषी से एक वांज महिषी व्यसन घालती तियेसी अंतहीन अतिरुद्ध व्रतत असता एक दिवशी न मिळे वरु ब्राह्मणासी हरी असे वांज महिषी नेले नहे मूर्तिकेसी या विप्र मंदिरासी श्री गुरु आले भिक्षेसी विप्र गेला याचक रुक्तीशी वनिता त्याचे घरी असे श्री गुरु आले भिक्षेप्रत देवता आली धावत साष्टांग करी दंडवत प्रीती झाली तया वेळी तुम धान्य करी बहत
घेऊन येती पती त्वरित. श्री गुरु बैसा म्हणत ले घातले बैसावया. श्री गुरु म्हणती तियेसी द्वारी असता महिषी. शिरकाहो न घालिसी भिक्षेसी नाही वरू म्हणून या. विप्रवनिता करी नमन वांज महिषी दंतहीन. गाभा न वाचे कवने परी रेढा म्हणून पोषितो. श्री गुरु म्हणती तियेसी इच्छा बोल आम्हासी. त्वरित जावनी महिषीसी आणि दाहोनी शिर आम्हा. एकोणी श्री गुरु वचन प्रवनिता जाता क्षण. शिरदबली संतोष रात्री दोन भरली ते वेळी. शिर अग्नीत तापवून घेऊनी आली शिर भरण. ते गुरुनाथे केले प्राशन ती संतोष करोनिया. सांगोतोने गुरुमूर्ती वरदेती अतिप्रीती. जे घरी अखंडित लक्ष्मी राहे निरंतर. श्री गुरु गेले संगमाती वार्ता पसरली महिषीसी. कळली तया राजासी मसी नामे ग्रामासी. होता एक तापसी ते विक्रमी भारती नामेसी. तीन वेद जाणतसे नित्यमानस पूजा करी. ध्यानी सदा नरहरी. ऐकले त्याने गाणगापुरी असे नृत्य सरस्वती. ऐकोनी राजा संतोषला अनालंकार करिता जाहला. हत्ती अश्वपाय दळा शृंगार केला तये वेळी. समारंभ केला थोरू आलतीत बैसले श्री गुरु. नाना परिवाद्य गरजू रोनिया निघाले. असे परी श्री गुरुमूर्ती या मसी ग्रामा येसी. त्रिविक्रम भारती करीत होता मानस पूजा. केले बहत दिवस पूजा करीत तुझी मानस. आजी आली का फळास मूर्ती साक्षात भेटली. असे परी श्री गुरुशी स्तुती केले भक्तीसी. मूर्ती संतोषी झाली निजमूर्ती एक. ऐसा परमपुरुष गुरु याचे जे कोणी म्हणती नरू. त्याची पावती यमकुरु जन्मपर्यंत. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुची होय गिरिजारमणू. वेदशास्त्र पुराणू बोलती हे प्रसिद्ध. या कारणे श्री गुरुशी रण जावे निश्चेसी. विश्वासावे माझ्या बोलासी लीन भावे श्री गुरुचरणी. पुढे अपूर्व वर्तले एक एक शिष्यानामधारक. विदुरा नामे नगर एक होता राजा यवन तेथे. महाक्रूर ब्रह्मद्वेषी सदा करी जीवित हिंसी. चर्चा करवी ब्राह्मणासी वेद म्हणती आपणापुढे. वेदशास्त्री निपुण द्रव्यावरी ठेवून मन. भेटीसी जाती ब्राह्मण वेद म्हणती वनापुढे. येणे परिवर्तमानी प्रदत असता एके दिनी. मंदभाग्य विप्रदोनी येऊनी भेटले रायासी. राजा म्हणते समस्तांसी चर्चा करावी तुम्ही यांसी. जे जिंकिती तर्केसी यासी अपार द्रव्य देऊ म्हणे. अवगावी दिंडती जयपत्रे लिहून देती. ऐसे कवणा असे शक्ती या सन्मुख उभे राहावे. समस्त नगरे हिंडती पुढे गेले दक्षिणपंत. हिमातिरी असे विख्यात मसी ग्राम उत्तम. तेथे होता महामुनी विक्रम भारती म्हणून. त्यासी एती वेदतिनी अनेक शास्त्री अभिज्ञतो. महामुनी कीर्तिमंत म्हणून सांगती जन समस्त. एकती द्विजमनोन्मत्त गेले तया मुनिपासी. लावणी म्हणे तयासी द्विवेदी ऐसे म्हणविसी. चर्चा करावी आम्हासी अथवा द्यावे हारिपुत्र. त्रिविक्रम महामनी घेऊनी आला विप्रा लागोनी. अणगापुर भुवनी श्रीगुरु सन्मुख. श्रीगुरु म्हणते विप्रासी पवन आले ती कार्यासी. आदकावया आम्हासी अब काय वादे तुम्हा. श्रीगुरु उपदेशती त्यासी हरी ते न जाणसी. गर्वे असे मानसी हे एकती तयाचे. ती प्रकारे विप्रांसी श्रीगुरु सांगती हितासी. एकती द्विजतामसी म्हणती वादका पत्र देणे. ऐसे उत्तर एकोनी कानी कोप करीती श्री गुरुमनी. ऐसे तुमचे अंतःकरण ऐसे सिद्ध पावती म्हणती. ऐसे विप्रमंदोन्मत्त श्री गुरु न ओळखत. बळे आपले प्राण देत दिवानवत द्विज देखा. चुके वर्तता ते अवसरी श्री गुरु देखती नरासी दुरी. ईशाशी म्हणन प्राचारी होण जातो मार्गस्थ. श्री गुरु वचन एकोनी गेले सेवक धावोनी. प्राणरा ते पाचारोनी आणिला गुरु सन्मुख. गुरुपसती त्यासी जन्म कवन जातीशी. ते वृत्तांत सांग वजसी म्हणून पुसते वेळी. श्री गुरुवचन ऐकोनी सांगे आपण जातीहीन. आतंग नाम म्हणून स्थान आपले बहिर्ग्रामी. असे कृपाळू परमपुरुष दृष्टी केली सुधारक. डोळासी लागत परिस सुवर्ण होता काय वेळ. असे तया पतितावरी कृपा केली नरहरी. खंडदेवोनी शिष्या करी एका सप्त काढविला. श्री गुरु म्हणती पतितासी इकरे का लंगीरे ऐसी. आला नर वाक्या सरसी आले ज्ञान आणि कतया. श्री गुरु म्हणती तयासी कवणे कुळी जन्मलासी. तित म्हणे ग्रातवंशी आपले नाम वन राखा. दुसरी रेखा लंघिता ज्ञान आले मागुता. बोल लागला अनेक वार्ता विस्मय करीत वेळी. तिसरी रेखा लंघिता म्हणती त्याची झाली ज्ञानस्फूर्ती. म्हणे गंगापुत्र निश्चिती वासतटी गंगेच्या. लंघिता रेखा चवती म्हणे आपण शूद्र जाती.
जात होतो आपले वृत्ती स्वामी माते पाचारिले लंकिता रेखा पांचवेशी झाले ज्ञान अनेक तयासी जन्म झाला वैश्यवंशी नाम आपले सोमदत्त दहावी रेखा लंघिता म्हणे आपण क्षत्रिय ख्याता नाम आपले विख्याता गोदावरी म्हणून सातवी रेखा लंघिता क्षण उग्र जाते विप्र आपण वेदशास्त्रादी व्याकरण अध्यापक नाम आपले श्री गुरु म्हणती तयासी वेदशास्त्र अभ्यास म्हणती आले विप्र चर्चेसी वाद करी त्या संगे विमंत्रोनी विभूती ते सर्वांगी प्रक्षोती प्रकाशलीनान ज्योती या नरापरी एसा जसे मानस सरोवरास वायस जाता होती हंस ऐसा गुरु हस्तस्पर्श तिथ होता ज्ञानराशी मुसे सरस्वती जगद्गुरु हे मूर्तीचा अवतारू अज्ञानी लोक म्हणती नरू याची जाती अदपाता जे आले चर्चे सविप्र भयचकित झाले फार युवाचटोने झाले बधिर ते शून्य तत्काळी प्रथरथरा कापती ही गुरुचरणी लोळती आमुचे आता काय गती जगत ज्योती स्वामिया इष्टोनिया माया पाशी झालो आपण महापातसी न ओळखो तुझ्या स्वरूपाशी क्षमा करणे स्वामिया जसे त्या पतितासी लागले ध्यानी गुरुशी न जाय आपल्या मंदिरासी विप्र जाणता म्हणतसे तुके होता ते अवसरी आली त्याची पुत्र नारी म्हणून लागले अपस्मारी म्हणून आलो धावत जवळ येता स्त्रियेशी स्पर्श नको म्हणे तिसी कोपे करोनी मारा वयासी जात असे तो पतित एकोनी तियेचे वचन गुरु बोलती हासोन त्या नरा ते बोला ऊन सांगता ती परी ऐसा ती गुरुवचन ऐकोनी नवी तसे कर जोडोनी देवी होऊ जातीहीन ज्ञान होऊनी मागुती श्री गुरु मनी विचारिती त्याचे अंगी असे विभूती अक्षाळावे लुप्तता हाती ज्ञानत्व पावेल श्री गुरु म्हणती त्यासी जग घेऊनी कुंभासी मस्तकी घालिता पतितासी गेले विभूती धुवनी विभूती दुता पतिताचे झाले अज्ञान मन त्याचे मुख पाहता स्त्री पुत्रांचे धावत गेला त्या जवळी असे विभूतीचे महिमान आत्म असे पावन चांच होय ब्रह्मपूर्ण भस्म महिमा अपार ती श्री गुरुचरित्र संक्षिप्त अनाप्राकृत कथा संमत कथा पटेत भाविक भक्त चतुर अध्याय गूढः श्री गुरुदेव दत्त इति श्री संक्षिप्त चरित्र चतुर अध्याय संपूर्णम् अध्याय 5 श्री गणेशाय नमः श्री सरस्वती नमः श्री गुरुभ्यो नमः श्रीपादवल्लभ श्री नृसिंह सरस्वती दत्तात्रयाय नमः नामधारक शिष्यराणा लागे सिद्धाची आचरणा विनवीतसे कर जोडोनी भक्तिभावे करोनिया गुरुचरित्र सुधारक वा पाजिला आमास तृप्त न होये गा मानस तुषा आणिक होतसे धन्य धन्य तुझी वाणी वेद लागले श्री गुरुचरणी तुझी तरलासी भवारणी सकळान भेष्टे साधतील ऐसे असता वर्तमानी तर दिशे माहुरस्थानी होता विप्र महाघनी नाम तया गोपीनाथ पुत्र झाला तयासी वर्षे 12 होता तयासी विवाह करीती प्रीतीसी संपत्ती एक वयेसी ती प्रिय महाहर्षी वर्तता झाली 16 वर्षे तया पुत्रासी ऐसे प्रेमे असता देखा व्याधी झाली त्या पुरुषा अनेक औषधे देता एका आरोग्य नोहे तयासी तुझ्यावरी आपुला प्राण करी नित्य उपोषण कधी सदेता औषधे जाण भाषण करी आपणही हिणे परी 3 वर्षी झाली व्याधी क्षयासी तीव्रता स्त्री कैसी पुरुषा सवे कष्ट तसे इतके अन्न पतीसी तुकेची ग्रास आपणासी ऐसे औषध देती त्यासी आपण घेतसे परी ऐसा वैद्य म्हणती ते वेळी नवे बरवे त्यासी अडळी राखी जरी चंद्रमौळी मनुष्य यत्न नवे आता असे परीपती सहित निगती झाली पतिव्रता पच्चित काळ मार्ग करिता आली गाणगापुरासी मार्ग करिता रोगियासी तिक झाली त्रिदोषी तरता ग्राम प्रदेशी ती संकट चाहले पै चारितासी गुरूंशी गेले होते संगमासी जावे म्हणते दर्शनासी निगता झाली ते वेळी तीव्रता ते वेळ आली आपले पतीजवळ आता जाहला अंतकाळ प्राण गेला तक्षणी जिजे सांगती माते व्रत केली पूजा अखंडित समस्त जाहले आता व्यर्थ असली गौरी आपणावरी कुठे गेले माझे पुण्य त्या पूजता गौरी रमण ऐसे केले मद निर्वाण एका माय बहिणी हो ऐसे नाना परी ते नारी दुःख करी अपरंपरी इतुके होता अवसरी आला तेथे सिद्ध एक याने कतले स्त्रियेचे कर्म आणि सांगितले तियेला आगमन करावे पुरी घ्यावे श्री गुरुदर्शन सज्ज झाली सहगमनासी धवन झाली तियेची गेले स्वामी दर्शनासी गेली तया संगमासी
उभी ठाकोनी आजुरी या साष्टांग नमन करी. श्री गुरु म्हणते त्या अवसरी सुवासिनी होय निरंतर. प्र म्हणती स्वामीशी तिचा पती पंचत्वासी. आवला परंधामासी सुवासिनी कैसी होय. येथे नेले स्मशानाशी ही आली सगमनासी. रूप द्यावया तुम्हा पासी आली असे स्वामिया. श्री गुरु म्हणती द्विजासी मुचे बोल जहाले इसी. हेव पण स्थिर इसी संदेह न धरावा मनात. रित आणोनिया देखा ठेविले श्री गुरु सन्मुखा. श्री गुरु म्हणते विप्रलोका थोडा वस्त्र दूर त्याचे. रणतीर्थ त्यावेळी येती तया विप्रांजवळी. वृक्षा म्हणती तत्काळी रितासी करिता त्रित स्पन. श्री गुरु अमृतदृष्टी करून रित झाले संजीवन. ढोनी बसे तक्षण अंगमुरटती परी एसा. तटस्थ झाले सकळ जन साष्टांगं करी नमन. गेले आपुलिया भुवना हाती झाली राष्ट्रा. पतिव्रतेने पतीसहित स्नान केले संगमात. अंतःकरणी संतोष बहत पूजा करीती भक्तीसी. नित्य समाराधना देख करीती होते भक्त अनेक. ही नाही आराणुक नाही ऐसा दिवस नाही. ऐसे होता एके दिवसी दुर्बळ द्विज आला परी एसी. असे काश्यप गोत्रेसी नाम तया भास्कर. विवर्गाच्या पुरते देखा सवे असे तंडुल कणिक. वरकड पदार्थ त्या पूर्तिता सोपस्कार असे त्यापाशी. आसतीन क्रमिल्यावरी नमस्त मिळोनी द्विजवरी. ते हास करी अपारी श्री गुरुमूर्ती ऐकिले. बोलविती त्या ब्राह्मणासी आजी भिक्षा करावी आमासी. स्वयंपाक करी व्यंगेसी म्हणती श्री गुरु कृपा सिंधू. आणिले द्वयशेर भृत शाखा दोन्ही त्या पुरत. तान करी सुतुर्भुज स्वयंपाक केला तये वेळी. मंत्र गेले समस्त ग्रामवासियांसी केले सर्वांची. आणि मात्र नाही उपाशी घडला ऐसा चमत्कार. समस्त तटस्थ झाले लोक नती देखिले आजी कौतुक. न होते स्वल्प फार सहस्त्र के विजेविले. ती श्री गुरुचरित संक्षिप्त अना प्राकृत कथा संमत तदा पठेत भाविक भक्त. पंचम अध्याय गूढः श्री गुरुदेव दत्त. ती श्री गुरुचरित संक्षिप्त पंचम अध्याय संपूर्णम. अध्याय 6. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्रीपाद श्री वल्लभ श्री नृसिंह सरस्वती दत्तात्रयाय नमः. सिद्ध म्हणे नामधारक पुढे अपूर्ववर्तले एका. 60 वर्षे वांजिसी एका पुत्र झाला परी एसा. अपस्तंभ शाखेसी नाम तया सोमनाथ. गंगा नामे त्याची पत्नी तीव्रता शिरोमणी. वर्षे 60 झाली तिसी पुत्र नाही तिचे कुशी. वांज म्हणोती निख्यातेसी होती तया गाणगापुरी. पतिसेवा निरंतर हरिभक्ती पुरस्सर. नित्यनेम असे थोर गुरु दर्शना येत असे. श्री गुरु म्हणती तियेसी आय अभिष्ट असे मानसी. आणि तेसी प्रतिदिवशी निरांजन परोपरी. पुत्रवंत भावे आपण अंतःकरण होय पूर्ण. ऐसावर देणे म्हणून नवी तसे तये वेळी. एकोणी तिये वचन श्री गुरु म्हणती हासोन. पुढील जन्म जाणेल कवण ते स्मरणे कैसी सांग. ते आरती आम्हासी भक्तिपूर्वक भावेसी. करिता जाहले संतोषी कन्या पुत्र होतील तुझ. व्रत म्हणून करोनी गेले दान ते भामिनी. याची दिवशी अस्तमानी झाली आपण विटाळशी. असे नवमास क्रमोनी नुसती झाली शुभदिनी. समस्त ज्योतिषी येऊनी रतविली जातकाते. ज्योतिषी म्हणती तये वेळी होईल कन्या मन निर्मळी. अष्टपुत्रा वाढेल कुळी पुत्रपुत्र नांदेल. कन्या होईल प्रतिव्रता पुण्यशील धर्मरता. जी ख्याती होईल बहुता मस्ता इशी वंदिती. दक्षिण देशी महाराजा येईल इसे दर्शन काजा. आणिक पुत्र होईल तुझ म्हणून श्री गुरु बोलती. पुढे तिसी पुत्र झाला वेदशास्त्री विख्यात भला. 5 पुत्र तो लादला नामकरणी श्री गुरुचा. कन्या लक्षण श्री गुरुमूर्ती निरोपिली होते जे नेरिती. प्रख्यात झाली सरस्वती आनंद प्रवर्तला. निर्धार ऐसे ज्याचे मनी त्यासी वर देती तक्षणी. एको भावे या कारणी प्रती करावी श्री गुरुची. गणगापुरी असता श्री गुरु आला एक पुष्टी द्विजवरू. अपस्तंभ भार्गव गोत्रु नाम तयाचे नरहरी. येऊनिया श्री गुरुमूर्तीसी मन करी भक्तीसी. करी स्तोत्र बहुवसी रसंपुट जोडोनिया. श्री गुरु म्हणती द्विजासी रोजन्मी महादोषासी. वा केले बहुवसी नोने कुष्टी झालास. काष्ट घेऊनी संगमासी हरित जाय भावेसी. संगमनात पूर्व भागेसी भीमा तिरी रोविपा. वा जाओनिया संगमात तान करोनिया त्वरित. पूजा करोनी अस्वस्थ पुनरपी जाय स्नानासी. हाती धरोनिया कलश दोनी आणि उदक तक्षणी. शुष्क काष्टा वेळ तिन्ही
तपन करी मनोभावे जेने रीती श्री गुरुमूर्ती या विप्रा निरूप देती आचरते एक चित्ती भावभक्ती करोनिया इने परी 7 दिवस विजय केले उपवास या काष्टा दोन्ही कलश ऋणी घाली वेळोवेळी जशी भाव तैसी सिद्धी होईल सत्य हे त्रिशुद्धी श्री गुरुनाथ कृपानिधी सहज निघाले संगमाशी होता कमंडलू कर कमळी रला सदा गंगाजळी चलोनिया हस्तकमळी घालिती उदक काष्टासी त्याची क्षणी काष्टासी पल्लव आले परी कुदुंबर वृक्ष जनासी सतसे समजता काळ विप्राचे कुष्ठ जात वर्णदेह त्याचा होत नृसिंह स्वामी श्री दत्त ऐसा लीला तयांच्या एके समयी सायन देवासी घेऊनी जाती संगमासी दाखोनी पर्जन्य मायेसी ती तयाची पाहिली जाऊनी मठात तिने घेऊनी ये परत सर्पदोन पाठवित रक्षण करावया तयासी काशीपुर महास्थान वात येते जातींचा जाण होईल तुझी कामना पूर्ण संदेह न धरी मनात महिमा काशीचा सांगत गुरुभक्ती करावी म्हणत दिव्यदर्शन घडवित या सायन देवासी समस्त भक्त सेवा करीती त्यात एक विन करत तंती अत्यंत करीत से भक्ती नित्य एवोनी नमस्कारी ऐसे किती दिवस कर्मिले शिवरात्री आले समस्त यात्रेसी निघाले माता पिता तंतिकाचे नगर लोक समस्त गेला आपण एकला राहिला श्री गुरु मठासी आला गुरुपसती तयासी श्री गुरु म्हणती तयासी तुझी समस्त गेले यात्रेशी तू एकलासी राहलासी पाहतासी विनोद श्री पर्वताचा त्याचा भाव पाहोनी अवळी बोलविती श्री गुरुमुनी ऐसे म्हणती कृपा करोनी ढाको म्हणती श्री पर्वत येन झाकोनी पादुकेसी रूढधरी गा वेंगेसी नो वेंगे तयासी घेऊन गेले पर्वतासी अनेक मात्र निद्रावस्था म्हणती झाला जागृता लौकिका पर्वत दिसत म्हणे स्वप्न किंवा स्वप्न दीर्घस्नान शौक करोनी तुझ्या करीत लिंगस्थानी एका झाला श्री गुरुमुनी ती विस्मय करोनी तू तरी केवळ परमेश्वर सतोसी आम्हा नर नकळे तुझा महिमा अपार गोप्य रूप गुरुनाथा विद्य सांगितले नामधारकासी हे मी सांगितसे परीयसी श्री गुरु महिमान अपारेंसी अमृत सेविता निरंतर नंदी नामा एक ब्राह्मण सर्वाती श्वेत कुष्ठदान अंबा तुळजापुर जाऊन वर्षे 3 आराधिली तवस्तर 3 उपवास द्विज कष्टलाभ होस निरोप आता स्वप्नी त्यास जाय चंदला परमेश्वरीसी जगदंबेचा निरूप घेऊन आला चंदला परमेश्वरी स्थानी मास 7 पुनच्चरणी पुनरपी केले उपवास देवोपन ठाऊके झाले अमासे निरूप दिदले मनुष्यापासी नितले तुझेनी नोहे काहीच म्हणे मज बरवे होणे अथवा आपला प्राण देणे ऐसे बोलूने निर्वाणे प्रधरणे बैसला पुनरपी स्वप्न तयासी ऐसेची होय परीयसी आणिक समस्त भूपियांसी येणेची परी निरोप होय उजरी जाता न जासी आम्हा आज्ञा झाली ऐसी बाहेर घालवू तुझसी देवालयात येऊ न देऊ तुके झाली यावरी हरणे केले द्विजवरी पूजा करोनी नाना परी निरोप घेऊनी निघाला कानकाक्रामासी आला मठात पसू लागला भक्तजन सांगती त्याला संगमी आहेत श्री गुरु रवांगी कुष्ठ असे श्वेत स्वामी दर्शना आलो म्हणत श्री गुरु म्हणती आपण जाणत संदेह रूपे आला असे गुरुनी देखिले श्री गुरुशी नमस्कार करुनी लोळे भूमीसी श्री गुरु म्हणती तयासी संदेह रूपे आलासी का देवीपासी का न गेलासी मनुष्यापासी येणे कायसी संदेह धरिता मानसी काय होय कार्यसिद्धी तू भक्तजन कामधेनु मनुष्य देही अवतरुनी तुझा पार जाणे कवणू त्रैमूर्ती तुझी होसी स्नान करुनी बाहेर आला शरीर वर्ण पालटला अश्वस्त प्रदक्षिणा केल्या सुवर्ण झाले सर्वांग पाहता बरवे झाले पावन मात्र चांगेसी राहिले पाहता मन त्याचे भ्याले आणि स्वामी असे की थोडे श्री गुरु म्हणती त्या द्विजासी मुख उघडी काढी दिवेसी कृती पोक्षिता तयासी ज्ञान उपजले ब्राह्मणा ते नंदिनामा स्तोत्र करीत श्री गुरु संतोष अंत्यत्त तांते निरूप देत अविश्वर म्हणायासी शेष होते जंगेवरी तत्काळ गेले दुरी नंदिनामा आनंद करी राहिला सेवा करीत देखा नामधार कवी नवी द्विजासी मागे कथा निरोपिलीसी नंदिनामा कवी ऐसी दुसरा आणिक आला म्हणूनी नंदिनामा कवी होता कवित्व केले अपरिमिता समस्त लोक शिकली अमृता आकाश झाला चहुराष्ट्री परकी म्हणजे ग्रामासी लेश्वर नामे लिंगसी विजवर एक सेवा करीसी नामतयाचे नरहरी लिंगसेवा बहु करी आपण असे कवीश्वरी
नित्यपांच कवित्वे करी लेश्वरा वाचुनी निद्रा केली देवळात एकता झाला स्वप्नात लिंगावरी श्री गुरु बैसत आपण पूजा करीतसे आची होय सद्गुरु त्रैमूर्तीचा अवतारू भेट द्यावा आता निर्धारू म्हणून आला श्री गुरुपाशी ऐसे विनवनी स्वामियाशी आला सवे गाणगापुरासी ऐतवे केले बहुवसी सेवा करीत राहिला अतिप्रिय सात दिवाळी निमित्त न्याया गुरुशी गृहाव्रत आरती 7 ग्रामासी इच्छा पुरवावी भक्तासी 7 रूपे धरोनी ताती संतांच्या ग्रामासी हनिया मठा माझी रुद्र एकतया ग्रामासी नित्य नमस्कार करिसी संगती जाता येता श्री गुरु नहा येतो येणे रीती श्री गुरु निरूपदी तयासी आम्ही जातो संगमासी ऋतुनी एवी मध्यान्निसी व कापावे सर्व पिक तुके होता शुद्र देखा कापिले मनपूर्वका भाव असे मार्गी एका श्री गुरु आले परतुनी नमन करुनी श्री गुरुशी हेत दाखविले कापिले ऐसी श्री गुरु म्हणती तयासी पाया कापिले म्हणोनी नुदे तुझ सांगितले वा निर्धारे कापिले रुद्र म्हणोनी तुमचे वाक्य भले याची मज कामधेनू समस्त ग्रामाचे पिके देखा इतना असली सकळ शका प्रचन्न पटला एका एका गुळ नक्षत्र परी ऐसा राम राहिला पिका विना शूद्र शेत वाढले शतगुणे वाढला यावनाळ सगुण एकेका 11 रगडेसी युद्ध म्हणे नामधारकासी श्री गुरुचरित्र महिमा परी ऐसी गुढ भक्ती ऐसे जासी यज्ञ कैसी तया वेळी ती श्री गुरुचरित्र संक्षिप्त अनाम प्राकृतिकता संमत दा पठित भाविक भक्त 6वा अध्याय गुढहा श्री गुरुदेव दत्त इति श्री गुरुचरित्र संक्षिप्त 6वा अध्याय संपूर्णम 7वा श्री गणेशाय नमः श्री सरस्वती नमः श्री गुरुभ्यो नमः श्रीपाद श्री वल्लभ श्री नृसिंह सरस्वती दत्तात्रयाय नमः सिद्ध म्हणे नामधारका रे अपूर्व झाले एका पूर्वीरंजक कथानका ते आपले निरोपिले याने मागितला वर राज्यपद धुरंधर सन्न झाले तयासी गुरुवर दिलावर परी ऐसा गजला तो मेच्छे जातीत इंदुरी नगरी राज्य करीत पुत्रपौत्र नांदत आनंदे परी ऐसा ऐसा राजा तो यवन होता आपण संतोषोन विश्वगज अपार धन आय भारामिती नाही आपण तरी यतीहीन पुण्यवासना अत्तकर्ण दान धर्म करी जाण समस्त याती एक भावे विशेष भक्ती विप्रांपरी ही असे पूर्वसंस्कारी असती देवालय भूमीवरी पुद्रवनेदी तयांसी या घरचे पुरोहित या राया ते शिकवित आपण होऊन मेच्छे जात देवद्विज निंदावे ऐशा परी पुरोहितांसी सांगे राजा विस्तारेसी तरी पुण्य बहवसी विश्वास देवदी जानवरी राजा देखा येणे परी होता तया वैदुरी नगरी पुढे त्याचे मांडीवरी स्फोटक एक उद्भावला अनापरीचे वैद्य येती या स्फोटकासी लेप करीती शमन न होय कवणे रीती हा दुःखे कष्टितसे ऐसा असता वर्तमानी श्री गुरु असता गाण गाभुवनी विचार करते आपले मनी राजा येईल म्हणून या येते येता मेच्छे लोक होईल तुझ्या उपबाधक प्रकट झालो आता एक आम्ही येथे असू नये प्रकट जहाली महिमा ख्याती हा वया येती मेच्छे जाती आता राहावे आम्ही गुप्ती लोकीर कार्त परी ऐसा ऐसे म्हणून मेच्छे देखा नमस्कार भर्जुनी आपण एका सोनिया आंदोलिका गेला तया स्थानासी रोनी देखता श्री गुरुशी धरणी चाले मेच्छ परी ऐसी तोळी गेला पहावयासी मन करुनी उभा राहे श्री गुरु म्हणती तयासी अरे रजका कोठे अससी बहुत दिवशी भेटलासी आमचा दास होऊन या असे वचन ऐकोनी इच्छे झाला महाज्ञानी पूर्वजन्म स्मरला मनी श्री साष्टांग दंडवत पूर्वजन्मी आठवून देखा रुदन करी अति दुःखा रजोडूनी विनवी एका नाना परी स्तोत्र करी आजही स्थान गाणगापुर दिव्य असे महिमान लाखो लोक दर्शना कारण ती वर्षी जाती जयास्थानी अद्भुत असे स्थान अन कल्याणा कारण ती तेथे ठेवूनी निर्माण केले श्री गुरुने स्वामी नृसिंह सरस्वती सर्व भक्तापाचारिती हृदय वनात जाऊ म्हणती गुप्त भावे कारणे आता येथे न राहावे कलियुगी गुप्त भावे असे म्हणता गुरु रावे वगे दुःखित होती दयाचा असे भाव सुगम जता पादकाचे काम ते पुरोन अंतिधाम मिळेल नाम माझे भाता भक्ता तारणार्थ जे पठन अथवा श्रवण हरिते श्री गुरुचरित्र पूर्ण होती मनोरथ चिंता नसावी लीला अनंत श्री गुरूंच्या संक्षिप्त पाहिल्या साचा श्री नृसिंह सरस्वतींच्या धरणी लीन सर्वदा कृपा होता श्री गुरूंची पूर्ण होईल कामेसाची येईल सुख संपत्ती या चरित्र पठनाने नागकृष्ण प्रतिप्रदेशी
गुरुप्रतिपदेच्या दिवशी श्री गुरु नृसिंह सरस्वती चरणी समर्पित केला ग्रंथ हा. श्री गुरूंनी दिला हवर तो भावे वाचिल हे गुरुचरित्र. त्यासी आयु आरोग्य अपार संपत्ती संतती प्राप्त होय. ज्या कारणे ग्रंथ रचिला जेही प्रसिद्धीस आणिला. अशी रक्षावे दयाळा वाघना श्री गुरुदत्ता. ही केवळ मतिमंद ती भावे घेतला छंद. कृपाळ तू सचिदानंद न केला दयाळूया. दोन्ही कर जोडोनी आता हेची विनवणी. ग्रंथ संरक्षका लागोनी चुकी ठेवी दयाळा. ती श्री गुरुचरित्र संक्षिप्त अनाप्राकृत कथा संमत सदा पठेत भाविक भक्त. 7वा अध्याय गूढहा श्री गुरुदेव दत्त. ती श्री स्वामी दत्त अवधूत महाराज विरचित संक्षिप्त श्री गुरुचरित्र अध्याय संपूर्णम. शुभम भवतु.